नमस्कार मैत्रिणींनो, याआधी मी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे दुपट्याचे डिझाईन तुमच्यापाशी शेअर केलेले आहेत. प्राण्यांचे, पक्ष्यांचे, फुलांचे, वेगवेगळे माशाच्या डिझाईनचे बरेच डिझाईन्स मी तुमच्यापाशी आजपर्यंत शेअर केलेले आहेत. परंतु ती दुपटी बनवताना ते जे काही तुकडे वगैरे आपण जोडतो तर ते जोडणं किंवा ते तुकडे कापणं थोडंसं किचकटीचं काम असायचं आणि नवीन शिकणाऱ्याला ते पटकन असं समजण्यासारखं नसायचं. म्हणून मी आज ठरवलं की आज तुमच्यापाशी मी अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी एक साधं सोपं असं दुपट्याचं डिझाईन शेअर करणार आहे. याआधी तुम्ही बघितलं असेल, हा जो वारली पेंटिंगचा कपडा होता याच्यापासून मी एक झबलं आणि एक टोपी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे. ती टोपी सुद्धा युनिक अशी ससा टोपी आहे, जी टोपी आतापर्यंत कुठेही तुम्ही बघितली असेल किंवा बघितली नसेल सुद्धा. तर ती टोपी शेअर केलेली होती आणि त्याच कपड्यापासून एक साधंसं मी असं नाडीचं झबलं पण शेअर केलेलं होतं. त्यातला काहीचा तुकडा राहिलेला होता, तर त्या तुकड्याचा काहीतरी वापर करायचा, कारण मी राहिलेले तुकडे सुद्धा जर कॉटनचे चांगले असतील तर कधीही फेकत नाही, तर त्याच्यापासून काहीतरी वापर करायचा. आणि मला वाटतं बहुतेक हा जो व्हिडिओ मी शेअर केला होता त्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की यातला जर तुकडा काही राहिला तर त्याच्यापासून एक आपण छानसं दुपटं बनवू. तर अशा प्रकारचं नवीन शिकणारे सुद्धा पटकन बनवू शकतील अशा प्रकारचं दुपट्याचं डिझाईन मी आज तुमच्यापाशी शेअर करणार आहे. तर हे दुपटं मी कसं बनवणार आहे आणि ते शिवल्यानंतर किती छान दिसतंय हे बघण्यासाठी मात्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. शिवायची पद्धत सुद्धा मी सांगणार आहे. तर त्यासाठी या वारली पेंटिंगच्या कपड्याचे मी 2.5 इंचाचे काही चौकोन कापून घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे 5.5 बाय 5.5 इंचाचे चौकोन कापून त्याचे मी त्रिकोण केलेले आहेत. आणि याला मॅचिंग म्हणून मी लाल रंगाचा कपडा वापरणार आहे. तो मात्र मी कट पीसमधनं आणलेला लाल रंगाचा कॉटनचा कपडा ब्लाऊज पीसचा होता, तर त्याच्यातून मी 2.5 इंचाचे काही चौकोन आणि त्रिकोण सुद्धा बनवलेले आहेत. तर आता हे दुपटं आपण कसं बनवणार आहोत हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला सुद्धा शेवटी हे डिझाईन आवडेल याची मी खात्री देते. चला तर आता जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण हे चौकोन जोडून घेणार आहोत. तर ते कसे जोडणार आहे, एक हा चौकोन आणि हा असा आणि हा असा, हे अशा प्रकारे आधी हे मी सगळे चौकोन एकमेकांना जोडून घेणार आहे आणि त्यानंतर हे त्रिकोण एकमेकांना जोडून घेणार आहे. हे जोडून झाल्यानंतर मग याची मांडणी आपण करणार आहोत आणि ती मांडणी करताना सुद्धा अतिशय छान पद्धतीने मांडणी मी करणार आहे. तर आता हे आधी मी सगळं जोडून घेते आणि जोडून झाल्यानंतर मग आपण पुढची काय जी प्रोसिजर आहे ती सुरू करणार आहोत. इथे सगळीकडे मी 1/2 इंचाचं मार्जिन मात्र सगळ्याला सोडणार आहे, म्हणजे चौकोनांसाठी पण आणि त्रिकोणांसाठी पण 1/2 इंचाचं मार्जिन सोडून हे एकमेकांना मी जोडून घेणार. हे बघा, आता हे जे आपण चौकोन बनवलेले आहेत हे आपल्याला आता ट्रिम करून घ्यायचे. तर ट्रिम करताना काय बघायचं, आता हे आपले मोठे झालेले आहेत. इथे तुम्ही साईज ह्याचा बघू शकता, हे 4.5 इंचाचे झालेले आहेत. आपल्याला हे 4 इंचाचे करायचे. मग ते काय करायचे, चारही चौकोन व्यवस्थित आले पाहिजेत. एक लहान एक मोठा असं होऊन आपल्याला चालणार नाही. मग ही जी लाईन आहे मधली, ही लाईन पूर्ण वरपासून खालपर्यंत मॅच झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. चारही बाजूनी ट्रिम करून घ्यावे लागणार आहेत. तर आता ही जी 4ची लाईन आहे इथे तुम्हाला दिसत असेल, ही बरोबर खालपर्यंत त्या शिवणीवर आपली मॅच होतीये. तर त्या पद्धतीने आता हे असं कापून घ्यायचं. जसं इकडनं केलं तसंच इथे पण आपल्याला बरोबर त्या शिलाईवर ही 4ची लाईन ठेवायची. आता हे बघा, इकडनं आपलं 2 इंचाचं कापून झालं, इकडनं कापायचंय. त्यामुळे ही लाईन बरोबर मधोमध ठेवली की हे पण आपलं होऊन जाईल. आता इथे तुम्ही बघू शकता हे 4ही चौकोन एकाच आकाराचे झालेत. अशा प्रकारे ते बाकीचे सगळे हे जे चौकोन आहेत हे आपल्याला याच आकारात सगळे तयार करून घ्यायचे. आणि आपले जे त्रिकोण आहेत ते आपण 5.5 बाय 5.5 इंचाचे चौकोन कापून त्रिकोण केलेले होते, ते नंतर मग याच्याबरोबर ॲडजस्ट करायचे आहेत आपल्याला. तर ते कापताना आपण नंतर बघणार आहोत. आधी आपण हे सगळे चौकोन तयार करून घेऊ. आता हे आपण 4 बाय 4 इंचाचे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्रिकोण सुद्धा तसेच करायचे आहेत. आता ही जी माझी रुलर आहे याला सेंटरला कुठेही लाईन नाही आहे. ही जी आहे ही 45 डिग्रीवर आहे आणि ही आहे 30 डिग्रीवर. याला सेंटरला मधोमध लाईन नाही आहे. त्यामुळे मी आता ही दुसरी रुलर घेणार आहे आणि याला मात्र बघू शकता तुम्ही इथे कोपऱ्यात बरोबर ह्याला या कोपऱ्यापासून आता इकडची थोडीशी माझी फेड झाली आहे, पण याच्यावर आपण काम करू शकतो. तर ह्या टोकापासून या टोकापर्यंत ॲक्च्युअल ती लाईन आहे. तर ती रुलर वापरून आता हे बाकीचे जे आहेत त्रिकोण ते मी 4 बाय 4 इंचाचे करून घेणार आहे.
मग तेव्हा मी फक्त हे एवढंच बघते, कारण इथे शिलाई आपली बरोबर इथपर्यंत येते, म्हणजे इथपर्यंत पण ती आलेली आहे असं गृहीत धरून या रुलरनी आता मी हे बाकीचे त्रिकोण जे आहेत ते कट करून घेणार. हे बघा, हा इकडनं कापला, हा इकडनं पण कापून घ्यायचा, म्हणजे 2 भाग आपले व्यवस्थित झाले. आता पुन्हा ती रुलर तशीच ठेवायची आणि इथे बघू शकता तुम्ही, हे बघा इथे 4 इंच आहे, हा 4 आकडा थोडासा फेड झालेला दिसतोय इथे, आणि हा 4 आकडा अशा पद्धतीने हे ठेवायचं. आणि हे जे साईडचं आहे, हे बघा इथे तुम्हाला कळत असेल, थोडंसं मी हे जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, ही लाईन जी आहे ही बरोबर इथे अशी मॅच करून घ्यायची आणि हे साईडचं जे आहे हे कापून घ्यायचं. इथे पण 4 आकडा हा व्यवस्थित ठेवायचा, हा 4 आकडा व्यवस्थित ठेवायचा आणि ही जी लाईन आहे, हे जे एक्स्ट्रा आहे हे कापून टाकायचं. अशा प्रकारे हा 4 बाय 4 इंचाचा आपला चौकोन झाला. असेच बाकीचे सगळे त्रिकोण आपल्याला हे करून घ्यायचे आहेत. इथे बरोबर 4 वर ठेवायचं सुरुवातीला, अशा प्रकारे ही लाईन अशी मॅच होईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. इथे खाली 4 वर ही खालचं जे आहे ते दोन्ही बाजूनी 4 वर येईल असं बघायचं आणि हे कट करून घ्यायचं. थोडंसं कुठे कमी जास्त झालं ते नंतर आपण ॲडजस्ट करू शकतो शिलाईमध्ये. हे बघा, आता हे दोन्ही त्रिकोण आपले व्यवस्थित झाले. अशा प्रकारे हे सगळे त्रिकोण मी आता करून घेते. तर अशा प्रकारे आता आपले हे चौकोन आणि त्रिकोण, हे म्हणजे हे जे चौकोनांचा जोडलेला चौकोन आहे तो पण 4 बाय 4 इंचाचा आहे आणि त्रिकोणांचा झालेला चौकोन आहे तो पण 4 बाय 4 इंचाचा आहे. हे मला किती लागले, म्हणजे हे छोटे चौकोन किती लागले, त्रिकोण किती लागले, त्यानंतर ह्याचा साईज काय आहे, हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही चेक करून असं हे बनवू शकता. आता आपल्याला याच्यापासून डिझाईन तयार करायचं आहे. मग आता आपण एक याच्यामध्ये सूत्र सांभाळणार आहोत, ते म्हणजे आपले हे जे सगळे चौकोनांपासून बनवलेले चौकोन आहे ते याच डायरेक्शनमध्ये आपण सगळीकडे जोडणार आहोत. म्हणजे कसं, पांढरा चौकोन जर डाव्या बाजूला तर लाल चौकोन उजव्या बाजूला, हे जिथे जिथे आपण हे वापरणार आहोत तिथे तिथे आपण हे जे चौकोन आहे हे अशाच पद्धतीने जोडणार आहोत. फक्त त्रिकोणांच्या बाबतीत आपण दिशा थोडीशी बदलणार आहोत. तर ते मी आता कसं करणार आहे हे आता आपण बघू. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही याचं डिझाईन करू शकता, परंतु मी आता याचं एक वेगळं डिझाईन ठरवलेलं आहे, ते तुमच्यापाशी आता मी शेअर करते. पहिल्या ओळीमध्ये याला मी हे पहिल्यांदा जोडणार आहे आणि लाल त्रिकोण जो आहे तो मी खालच्या बाजूला ठेवणार आहे. पहिल्या ओळीमध्ये पहिला जो लाल त्रिकोण आहे तो मी खालच्या बाजूला ठेवणार. दुसऱ्याची दिशा मी पुन्हा बदलणार आहे. हे असं जोडून झालं. आता पुन्हा आपल्याला याला चौकोन जोडायचा आहे. मी पहिली ओळ तुम्हाला दाखवते, म्हणजे मी सगळ्याच ओळी तुमच्यापाशी शेअर करणार आहे, परंतु पहिली ओळ मी तुम्हाला सांगणार आहे, दुसऱ्या ओळीत मी करत जाणार, तुम्ही फक्त ते बघत राहा. हे याला जोडून झालं. आता याच्या पुढचा जो त्रिकोण मला जोडायचा आहे तो जोडताना मी त्या त्रिकोणाची दिशा अशी ठेवणार. हा मी खालून जोडला, हा आता मी असा वरून जोडणार आहे. माझा जो चौकोन येईल तो असाच येईल, म्हणजे हा आणि हा आलाय तसाच हा पुढचा जो भाग आहे तो तसाच येणार आहे. हे बघा, ही झाली माझी पहिली ओळ. आता दुसरी ओळ मी करते आणि दुसरी ओळ करताना मी काय तुम्हाला सांगणार नाही, पण मी तुम्हाला शेवटी नाही झालं तरी याचा जोडल्यानंतरचा फायनल लुक दाखवणार आहे. त्यावेळेला जर तुम्हाला अशाच पद्धतीने बनवायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, किंवा हे एवढे सगळे हे तयार केल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते मांडून त्याचं वेगवेगळं डिझाईन बनवू शकता.
हे डिझाईन तयार झालं. इथे तुम्ही बघू शकता, हा पट्टा म्हणजे हे जे चौकोन आहेत लालवाले ते सगळे एकाच डायरेक्शनमध्ये येतील अशा पद्धतीने मी हे अरेंज केलेलं आहे. तुम्हाला जर याच्यात काही वेगळं चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता. मी माझ्या हिशोबाने हे केलेलं आहे. आता हे एकंदरीत जोडल्यानंतर मला छोटं वाटतंय म्हणून मी याला बाजूने आता लाल कपडा जोडून घेणार आहे चारी बाजूने आणि त्यानंतर मग मी याचं फिनिशिंग करणार आहे. आधी हे मला इस्त्री करून ट्रिम करून घ्यावं लागेल आणि नंतर मग याला चारी बाजूने मी लाल पट्ट्या जोडणार आहे आणि मग खाली अस्तर घालून याचं आपण दुपटं बनवणार आहोत. आधी माझा विचार होता याला बाजूने लाल कपडा लावायचा, परंतु मग माझ्या डोक्यात आलं की जर लाल कपडा लावला तर इथे सगळं लाल लालच दिसेल, म्हणून मी आता बाजूने याला हा पांढरा कपडा जोडणार आहे आणि नंतर याला जो गोट लावणार तो मात्र मी लाल कपड्याचा लावणार आहे. तर आता हा पांढरा कपडा मी चारही बाजूनी जोडून घेते. 4 इंच रुंदीच्या या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत पांढऱ्या कपड्याच्या. त्या याला जोडून झाल्यानंतर मग याला खाली अस्तर घालून आपण याचं बाइंडिंग करणार आहोत. आता मी खाली एक लाल कपडा अंथरणार आहे आणि त्याला ग्लू लावून त्याच्यावर मध्ये एक अस्तरचा कपडा टाकून हे सगळं चिकटवून घेणार आहे. आता हा ब्लाऊज पीसचा कपडा माझ्याकडे घरात होता म्हणजे मी कट पीसमधनं हे कपडे आणते, तर त्यातला हा कपडा होता. आता मी इथे त्याला ग्लू लावणार आहे. आधी अंदाज घ्यायचा की आपल्याला कुठपर्यंत हे लागणार आहे आणि तेवढंच याला ग्लू लावायचं, नाहीतर मग काय होतं की विनाकारण बाकीचा जो कपडा आहे ना तो आपला वाया जातो. त्यामुळे साधारण एवढा आता हा मला लागणार, म्हणजे हा आधीच कापून घेतला, बाकीचा जो आहे एक्स्ट्रा तो आधी कापून घेतला तरी सुद्धा चालेल, म्हणजे चुकून त्याच्यावर जर ग्लू पडलं तर तो फुकट नको जायला. हा एक्स्ट्राचा काढून टाकला. आता याला आधी ग्लू लावून घ्यायचं आणि याच्यावर आता हे जे अस्तरचा जो कपडा आहे तो मी अंथरणार आहे आणि हा सुद्धा एक्स्ट्रा आहे तो आधीच काढून घ्यायचा. आता याच्यावर मी परत ग्लू लावणार आहे आणि आता याच्यावर हे मी अंथरणार आहे. हे 3 लेयरचं दुपटं मी आता बनवणार आहे आणि याला बाजूनी आता हे जे एक्स्ट्रा आहे हे सगळं कापून घ्यायचं, पण ते आधी कापायचं नाही. हे ग्लू थोडंसं वाळलं की याला मी टीप मारून घेणार आधी चारही बाजूने आणि त्यानंतर मग मी याला हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेणार. हे मात्र प्रत्येक वेळेला व्यवस्थित चेक करायचं, नाहीतर काय होतं हा खालचा जो कपडा आहे ना हा आपल्याला पटकन वरून दिसत नाही, त्यामुळे आपल्या कुठेतरी चुका होऊ शकतात. त्यामुळे ते चेक करून हे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. आता हे थोडंसं वाळल्यानंतर याला चारी बाजूने मी टिपा मारून घेते. टिपा मारताना सुद्धा कडेने न मारता हे जे आपण पांढरा कपडा जोडलेला आहे ना तिथून मारायची. आता सध्या माझं कसं आहे, बॉबिनला लाल रंगाचा दोरा आहे आणि वरती पांढरा आहे, त्यामुळे वर हा जो कपडा आहे तो पांढरा असल्यामुळे याच्यावरनं दाबटीप मारल्यासारखं चारही बाजूनी याला करून घ्यायचं. आणि आता हा जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे बाजूला हा सगळा कापून टाकायचा. हे बघा इथे लाल दोरा असल्यामुळे इथे काहीही कळून येत नाही, इथे पांढरा दोरा वरती होता त्यामुळे तिथे पण काही कळून येत नाही. आता हे एक्स्ट्राचं सगळं मी काढून घेते. हे एवढं कापून झालं तरी सुद्धा मागनं एकदा चेक करायचं की आपला हा जो खालचा कपडा आहे हा सगळीकडे व्यवस्थित आलाय का नाही. तर या बाबतीत तो आलेला आहे. आता याला आपण गोट लावणार आहोत. आता इथे मी 2.5 इंचाच्या लाल रंगाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत. आता त्या पट्ट्या मी आधी जोडून घेणार आहे. वरती आता मशीनला वर आणि खाली दोन्ही ठिकाणी मी लाल रंगाचा दोरा लावलेला आहे, तर त्या जोडताना मी अशा जोडणार. आधी सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आणि त्यानंतर मग ह्याला बाइंडिंग करायचं. हे बघा अशा प्रकारे ह्या जोडून घ्यायच्या आणि ही जी टोकं आहेत ना ही काढून टाकायची आणि याच्यावरनं तुम्ही एक हवी तर दाबटीप देऊ शकता. आता ही जी पट्टी आहे ना ही मधोमध अशी दुमडून घ्यायची. तुम्ही वाटलं तर ह्याच्यावरनं इस्त्री फिरवू शकता, परंतु मी आता याला टीपच मारून घेणार आहे. बरोबर अशी मधोमध दुमडायची आणि अगदी कडेने याला टीप मारून घ्यायची. आता हे दुपटं मी पूर्णपणे उलटं केलेलं आहे आणि इथून म्हणजे कुठेही मध्यापासून, अगदी मध्यच हवा असं नाही, कुठूनही अर्ध्यातून तुम्ही ही पट्टी जोडायला सुरुवात करायची. आणि ते सुद्धा काय करायचं, साधारण 2 ते 2.5 इंचाचा हा जो भाग आहे ना हा मोकळा सोडायचा आणि त्याच्या पुढून आपल्याला जोडायला सुरुवात करायची. वाटलं तर तुम्ही इथे मध्यातून घेतलं तरी सुद्धा चालेल. हा एवढा भाग साधारण 2 ते 2.5 इंचाचा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि इथून आता 5 इंच शिलाई मार्जिन सोडून
आपल्याला हे जोडून घ्यायचे दुपट्याला. कोपऱ्यात आल्यानंतर सुद्धा साधारण अर्ध्या ते पाव इंचाचं अंतर सोडायचं आणि ती टीप जी आहे ती इथे अशी संपवायची. हे बघा, इथून ही तिरकी घ्यायची अशी. आणि आता हे फक्त असं फोल्ड करायचं आहे आपल्याला. फक्त हे फोल्ड जे आहे तो आपला व्यवस्थित आला पाहिजे. इथून पुन्हा आपल्याला पाव इंचाचं मार्जिन सोडून ही टीप कंटिन्यू करायची. हा बघा, अशा पद्धतीने तो फोल्ड आपला आला पाहिजे. हे बघा, आता पुन्हा एकदा मी तुम्हाला या कोपऱ्यात थोडंसं जवळून दाखवते. साधारण इथे पाव इंचावर आल्यानंतर ही जी टीप आहे ती अशी तिरकी घ्यायची. हा जो भाग आहे हा असा फोल्ड करायचा आणि पुन्हा हे असं फोल्ड करायचं, असं फोल्ड करायचं आणि पुन्हा फक्त हे व्यवस्थित आलं पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायचं. इथे वाटलं तर तुम्ही तुमचं एखादं बोट ठेवलं तरी पण चालेल. असं बोट ठेवायचं म्हणजे हा फोल्ड जो आहे हा आपला व्यवस्थित येईल. आणि हा भाग असा करून घ्यायचा व्यवस्थित आणि पुन्हा पाव इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला टीप मारायची. इथे 2.5 इंच आपण आधीच सोडलेलं होतं. इथून पण साधारण 2 ते 2.5 इंच सध्या मोकळं सोडायचं आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा कापून घ्यायचा. आणि याला एक अशी तिरकी, तुम्ही फोल्ड घाला किंवा तुम्ही टीप मारा, काहीही करा. मी फोल्ड घालून घेते कारण हे कॉटनचा कपडा असल्यामुळे आरामात हा असा वळतो. तर अशा प्रकारे फोल्ड घालायचा. हा बघा, हा जो भाग आहे हा याच्यामध्ये व्यवस्थित घुसवून घ्यायचा असा. वाटलं तर इथे तुम्हाला जर ऑड वाटत असेल किंवा असं काहीतरी हातातनं सुटतंय असं वाटत असेल तर इथे तुम्ही एक टाचणी लावून घेतली तरी सुद्धा काहीही हरकत नाही. हे बघा, हे असं घट्ट पकडायचं आणि आता ही जी टीप आहे ही आपण शेवटपर्यंत पूर्ण करायची. हे एखाद्या स्क्रूड्रायव्हरच्या किंवा पिन वगैरे असेल, एखादी हेअर पिन म्हणा किंवा काहीतरी, त्याच्या मदतीने हे नंतर वरून जोडताना आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. आता याला सगळ्याला आपण तिरके कट देऊन घेणार आहोत. फक्त कोपऱ्यावर तिरका कट देताना जरा सांभाळून द्यायचा कारण आपण तिथे फोल्ड केलेलं असतं ना, त्यामुळे. आणि बाकी कडेनी सगळ्याला याला तिरके कट घालून घ्यायचे. आता हे आपल्याला व्यवस्थित उलटवायचे समोरच्या बाजूने. आणि इथे आपण जिथे फोल्ड घातला होता तिथे पुन्हा एखाद्या स्क्रूड्रायव्हरच्या किंवा कशाच्याही टोकदार अशी एखादी वस्तू घ्यायची. आता इथे माझ्या हाताशी हेअरपिन आहे म्हणून मी हेअरपिन घेते आणि हे जे कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थित असे करून घ्यायचे. हे असं पकडून आता आपल्याला बरोबर ह्याच्या कडेनी टीप मारायची. तुम्हाला इथे त्रिकोणी आकार द्यायचा असेल तर सुद्धा तुम्ही इथे ते व्यवस्थित ॲडजस्ट करून असा आकार इथे देऊ शकता. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हे दुपटं आपलं पूर्णपणे शिवून तयार आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की पांढरे जे चौकोन आहेत ते डायगोनली एका रेषेत आलेले आहेत आणि लाल जे चौकोन आहेत ते पण डायगोनली एका रेषेत आलेले आहे. तर अशा प्रकारे मी ते ॲडजस्ट केलेलं आहे. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही काहीही बदल करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. आता याची तुम्हाला मी लांबी रुंदी सांगते. तर याची रुंदी आहे 23 इंच आणि याची लांबी आहे, लांबी पण 23. त्या 23 बाय 23चं हे आपलं दुपटं आता तयार झालेलं आहे. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला पण विसरू नका. कारण हे एवढं सगळं तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि हे कष्ट घेण्यात आम्हाला पण आनंद मिळतो आणि तुम्हालाही यातून काहीतरी आनंद मिळावा या हेतूने आम्ही हे सगळं करत असतो. त्यामुळे लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे तेवढी मदत तुम्ही आम्हाला नक्कीच करू शकता. आणि यातनं जर तुम्हाला काहीतरी नवीन शिकता आलं
तर त्यातूनही आम्हाला आनंद मिळतो. कारण तुमचे जे कमेंट्स येतात ते कमेंट्स वाचल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटतो मनातून, की हां ठीक आहे बाबा, आम्ही जे काही यांना सांगितलं ते ह्यांना आवडलं. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला नेहमी विनंती करत असतो की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहोत. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.